संपूर्ण महाराष्ट्र राज्याला व देशाला घातक ठरू शकेल अशा महत्त्वाच्या विषयावर आपण या ठिकाणी बोलण्याची संधी दिली। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे जामिया इस्लामिया इशातुल उलूम या नावाची एक इस्लामिक संस्था आहे। या संस्थेत इस्लामिक धार्मिक शिक्षण म्हणजेच मदरसा चालवला जातो। इस्लामिक धर्मानुसार विविध आजारांवर औषध उपचार करण्याची व्यवस्था या ठिकाणी आहे। अल्पसंख्याक समाजाच्या देशातनं व विदेशातनं लोक या ठिकाणी येत असतात। अशाच प्रकारे या संस्थेमध्ये येमन येथून या देशातील एक व्यक्ती व त्यांचे कुटुंबीय कथित आजारावरती उपचार घेण्यासाठी या ठिकाणी आलं होतं। त्यांची विजाची मुदत ही 2016 साली 19 फेब्रुवारीला संपुष्टात आली असताना सदरची व्यक्ती या मदरसामध्ये आजपर्यंत बेकायदेशीरपणे राहत होती। विशेष म्हणजे जामिया इस्लामिया इशातुल उलूम या संस्थेच्या मदतीने सदर येमन देशातील व्यक्तीला भारताचे ओळखपत्र जसे की आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, जन्म दाखला असेल, शाळा सोडलेले सगळे बनावट कागदपत्र दिलेला गंभीर प्रकार या ठिकाणी आढळून आला होता। या संदर्भात 11 फेब्रुवारी 2025 ला पोलीस स्टेशनमध्ये या व्यक्तीवरती येमन देशातील व्यक्तीवरती व संस्थापकांवरती गुन्हा दाखल झालेला होता। परंतु अत्यंत संवेदनशील व राष्ट्राच्या सुरक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाच्या प्रकरणात आरोपी मदरसाचे संस्थापक व अध्यक्ष यांना अतिरिक्त फौजदारी न्यायाधीश शहादा यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे। त्यामुळे या प्रकरणात शासनाची बाजू सबळ पुराव्यानिशी प्रभावी मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील यांची नियुक्ती करणं आवश्यक आहे। या संदर्भात सरकार आदेश देणार आहे का? बोला। या मदरशामध्ये विदेशी निधीद्वारे राष्ट्राच्या अंतर्गत बाह्य सुरक्षेला धोका पोहोचेल असे कामकाज सुरू असल्यामुळे याची मान्यता त्वरित हे सरकार रद्द करणार आहे का? त्याच अनुषंगाने आर्थिक व फौजदारी गुन्ह्याच्या कृती इस्लामिया संस्थेने मान्यता रद्द करणार आहे का? या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संदीप पाटील यांच्यासारखा वरिष्ठ IPS अधिकारी यांच्या विशेष चौकशी समिती म्हणजे SIT गठीत करणे गरजेचं आहे। ते हे सरकार करणार आहे का? आणि या संस्थेने आदिवासी समाजाच्या ज्या जमिनी बळकावल्या आहेत त्या अनुषंगाने व शिष्यवृत्तीमध्ये घोटाळा केला आहे, त्या संदर्भातलं कारवाई हे सरकार करणार आहे का? मंत्री महोदय।